नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालं असून यावर तातडीने नियंत्रण आणावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष अर्चना गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की गॅस, खाद्यतेल, डाळी, भाजीपाला आणि इंधन दरवाढीमुळे कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असून शिक्षण, आरोग्य आणि घर खर्च सांभाळताना त्यांचे तारेवरची कसरत होत आहे. शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारही आर्थिक संकटात सापडलेत. जीवनावश्यक वस्तू व गॅस सिलेंडरचे दर कमी करणे, पेट्रोल डिझेलवरील कर कपात करणे, महिला गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य देणे आणि रोजगार निर्मिती करणे अशा प्रमुख मागण्या यात करण्यात आल्या आहेत. शासनाने तातडीने पावले न उचलल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा अर्चना गायकवाड यांनी दिला आहे. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अतर खान, अजहर शेख, समीर पठाण, अल्तमश जरीवाला, मतीन शेख, तौफिक शेख, सचिन नवगिरे, शिवबाई मोरे, मैनाबाई जगधने, निर्मला अगडे, वैशाली जगधने, छाया वंजारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्ते, मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शहराध्यक्ष अर्चना सुरेश गायकवाड. आमच्या वतीने आज आम्ही या सरकारला निवेदन दिलेलं आहे की जो गॅस दरवाढ चालू आहे, महागाई चालू आहे, त्या संदर्भात त्यांनी काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे. आज सर्वसामान्य नागरिकांचा जो पगार आहे तो पगार तोच आहे, परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही दरवाढ करताय, गॅस दरवाढ करताय, भाजीपाला दरवाढ करताय, म्हणजे ज्या सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्याच्यावरती तुम्ही प्रत्येक वेळेस दरवाढ करताय. मग ही लोकशाही म्हणायची का ही हुकुमशाही म्हणायची, याचा नक्की आम्हाला संदर्भ लागत नाही. जर याच्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य जनतेला योग्य ते न्याय दिला नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि तो ठिय्या आंदोलन असं आमचं असेल त्या संदर्भामध्ये. मग आम्ही तो रस्ता रोको असेल किंवा काही असेल त्या संदर्भात आम्ही रस्ता रोको करणार आहोत. आज अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सर्वसामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना सांगू इच्छितो, सातत्याने हे जे दरवाढ चाललेली आहे, सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आपल्या भारतात निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा निर्माण झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जर अशी सतत दरवाढ जर राहिली तर लोक रस्त्यावर उतरतील, आंदोलनं करतील. तत्पूर्वीच शासनाने जागे होऊन ही दरवाढ मागे घ्यावी, सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार द्यावा. केवळ एक मुद्दा घेऊन राजकारण करू नये, समाजात बंधुता, मित्रत्व हे निभावली पाहिजे. या संदर्भात पुढाकार घेऊन शासनाने कारवाई करायला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये फार भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला जे कानमंत्र दिलेलं आहे, समाजसेवा 80% करा, त्या धर्तीवर आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून असं भव्य आंदोलन करू. आदरणीय खासदार निलेश लंके साहेब, माननीय रोहितदादा पवार साहेब, शशिकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही भव्य असं आंदोलन उभारू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.